नमस्कार. आजचा कारनामा म्हणजे झटपट पुलाव रेसिपी. अतिशय चविष्ट आणि कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. जास्त प्रिपरेशन टाईमसुद्धा नाही आहे. एक एक स्टेप करत जायचं आणि पुलाव तुमचा थोड्या वेळात रेडी होतो. आता यासाठी सगळ्यात आधी स्टेप काय आहे, आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते भिजत ठेवायचे आहे. बाकीच्या गोष्टी तयार होईपर्यंत हा वेळ कवर होतो. तर इथं आपण 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुतलं आहे आणि भिजत ठेवले. त्याच्यानंतर मेथीही निवडून घेतलेली आहे. मेथी स्वच्छ धुवून घ्यायची, पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायची आणि पाणी स्ट्रेन होण्यासाठी चाळणी ठेवून द्यायची आहे. आता इथं आपण मेथी निवडण्याचा टाईम काउंट केलेला नाही आहे. भाजी आपण आधीच निवडून ठेवायची आहे. आता बाकीचे जिन्नस काय, एक मोठी मूठ भरून कोथिंबीर, थोडासा पुदिन्याची पानं आणि 5 हिरव्या मिरच्या. 1 कपभर आपल्याला घ्यायचं आहे दही आणि बाकीचे जिन्नस जे पावडर्ड फॉर्ममध्ये आहेत तेही आपण यात घेत आहोत. कारण मिक्सरमधून फिरवताना क्वांटिटी कमी असेल तर व्यवस्थित वाटलं जात नाही, म्हणून इथं आपण घेतलेलं आहे 1 चमचाभर धणेपूड आणि 1 चमचाभर जिरेपूड, 1 चिमूटभर हळद आणि 1 चिमूटभर आपल्याला घ्यायची आहे हिंग. त्यासोबत आपण घेत आहोत 1 चमचा भरून आल्या लसणाची पेस्ट. इथं टोमॅटो प्युरी आहे माझ्याकडे, त्याऐवजी तुम्ही 1 टोमॅटो घेऊ शकता. हे फक्त दाखवण्यासाठी मी टोमॅटो घेतलेला आहे. पुलावचा कलर हिरवागार राहावा म्हणून टोमॅटो अवॉइड केलं तरीही चालतं. तर इथे 1 टोमॅटो पण घेऊन आपण त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कढईत 2 पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. इथं 1च मोठ्या आकाराचा कांदा चॉपरमधून मी बारीक केलेला आहे. मोठ्या आकाराचा कांदा असेल तर माझी मुलं त्यातून कांदा बाजूला काढतात, म्हणून मी चॉपरमधून फिरवलेला आहे. कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बॅक टू बॅक आपण ह्याच्यात बाकीचे जिन्नस पण घालणार आहोत. तर 1 कप तांदळासाठी 1 तमालपत्र, त्या हिशोबानं इथं 2 तमालपत्र घेतली, थोडंसं जावित्रीचं फूल घेतलं आणि 1 चक्रफूल. छोट्या आकाराचं चक्रफूल आपण घेतलेलं आहे. जसं सुरुवातीलाच आपण म्हणालो की हा झटपट पुलाव आहे, यात जास्त वेळ कुठेही जाणार नाही आहे. आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे, कारण पातेलं आपण मोठं घेतलं. मीडियम फ्लेमवर जी आपण पेस्ट केली होती ती पण आता यात आपण घातली आहे, कारण कांदा मऊ झालेला आहे. मीडियम फ्लेमवर अगदी मिनिटभरात तेल बाजूला करायला सुरुवात होते. तर यात आपण 1-2 जिन्नस राहिलेले आहेत तेही घालूयात. तर इथं 1 चमचाभर आपण वाटलेला गरम मसाला घेतला आहे. या गरम मसाल्यामध्ये बघा, लवंग, शाजगिरा, वेलची आणि दालचिनी हे 4च जिन्नस आहेत. हा वाटलेला मसाला माझ्याकडे रेडी असतो, तो आपण घेतला आहे. आणि तांदूळ 2 कप आहेत, त्या हिशोबानं 2 टेबलस्पून आपण मीठ घेतलेलं आहे. मोठं मीठ घेतलं आहे आपण. तेल बघा बाजूला झालेलं आहे. मेथी आपण स्वच्छ धुवून पाणी निथळायला चाळणीत टाकून ठेवली होती, तिला आपण बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. आणि चिरल्यानंतर ही मेथी झालेली आहे 3 कप भरून. भरपूर मेथी आहे आणि ही मेथी आपण आता या पेस्टमध्ये घालून परतून घ्यायची आहे. मेथी छान परतून घ्यायची, म्हणजे मेथीमधला जो कडवटपणा आहे तो कमी होतो. टोमॅटोमुळं सुद्धा खूप छान कडवटपणा कमी होतो, पण टोमॅटो घातला तर काय होतं, पुलावचा कलर हिरव्याऐवजी थोडा चेंज होतो, म्हणून मी टोमॅटो अवॉइड करते. आणि टोमॅटोऐवजी आपण दही घालतो. आता मेथी बघा घातलेली आहे, छान परतून घ्यायची आहे आपण याला. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात जे तांदूळ भिजत ठेवले होते त्याच्यावरचं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि ते तांदूळसुद्धा आपण या मेथीच्या आता जी भाजी आपलं तयार झालेलं आहे मिश्रण, त्यात घालून थोडं तांदूळ परतून घ्यायचं. म्हणजे हे जे पूर्ण आता ग्रेव्ही तयार झालेली आहे ती तांदूळाला कोट होईल. हा पुलाव बनवण्याकरता आपल्याला HMTसुद्धा घेतला तरी चालतो किंवा सोना मसुरी तांदूळ घेतलात तरीही चालेल. इथं मी बासमती राईस घेतलेला आहे. आता तांदूळ आपण पाण्यात भिजत ठेवला होता आणि त्याच्यानंतर पाणी स्ट्रेन करून परततो आहे. आता या प्रोसेसमध्ये काय होतं, बऱ्याचदा तांदूळ तुटतो. इथं मी बासमती राईस घेतलेला आहे, तो तुटू नये म्हणून गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे आणि पटकन ह्याला फिरवून घेतलं आहे, जेणेकरून जास्त फिरवल्यामुळं तांदूळ तुटू नये. तर फ्लेम मोठी असल्यामुळं पटकन झालेलं आहे. पाणी आतलं बघा सुकलेलं आहे. आता याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. 2 कप आपण तांदूळ घेतले होते, त्याच्यात आपल्याला आता 4 कप पाणी घालायचं आहे. तर मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलं आहे. असं 4 कप आता आपण पाणी घालणार आहोत. आपण पुलाव
गॅसवर बनवत आहोत. पाण्याचं प्रमाण कमी नाही करायचं, मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आणि पाणी थोडंसं शिल्लक राहीपर्यंत गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आता मी जे हे पुलाव बनवते ते कढई चांगली मोठी आहे, त्याच्यामुळे मी ह्याला झाकून ठेवलं होतं. 10 मिनटात पाणी बघा जेमतेम सुकत आलेलं आहे, तळाशी अजून पाणी शिल्लक आहे. आता या स्टेजवर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे. जर पातेल्याचं तळ जाड नसेल, बारीक असेल तुमच्याकडे, तर त्याच्याखाली तवा ठेवा आणि मंद आचेवरती याला झाकून एक आणखी 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. तांदूळ 50% शिजलेला आहे. या स्टेजवर इथं मी तूप घातलेलं आहे, तूप घालायचं आहे. जर असं वाटतं की तळाशी तांदूळ लागेल तर तळाशी थोडंसं तेल ॲड करा. अगदी कमी तेलात आपण हा पुलाव बनवलेला आहे. 10 मिनटात बघा हा छान शिजलेला आहे, पण आपल्याला लगेच याला फिरवायचं नाही आहे, नाहीतर काय होतं, हा तांदूळ तुटतो. बघा अगदी असं वाफवताना कधीही तांदूळ फिरवायचा नाही, मिक्स करायचा नाही. ह्याला आपण थोडं वाफ बसू द्यायची आणि त्याच्यानंतर बघा अगदी सुटसुटीत मस्त पुलाव बनलेला आहे. कॅमेऱ्यावर वाफ येत असल्यामुळं कलर व्यवस्थित दिसून येत नव्हता, पण आता बघा हा पुलाव छान हिरवागार बनतो आणि मुलांनासुद्धा आवडतो. मेथीची मुलं खात नाहीत विशेषतः, ती मुलंसुद्धा हा पुलाव आवडीनं खातात. त्यामुळं हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आपण भेटूयात नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मस्त मस्त रेसिपीज बघण्यात, बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त राहा.